स्वागत आहे. मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला. हे कारली उकडून घेतले तर मीठ टाकून पाण्यामध्ये उकडून घेतली तर, आणि हे वांग्याचं भरिता टाईप असं भाजी दाखवणार आहे बनवून. तर चला सुरुवात करूया. तेल तापलेलं आहे. लसूण टाकायचं फोडणीला. लसूण टाकल्यानंतर कांदा टाकायचा. कांदा छान परतून घ्यायचा आहे. तर हे पहा, एकदा कारल्यामधल्या बिया काढून घेतल्या त्या साईडला. आणि हे पहा, त्याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी शेंगदाणे भाजून कूट केलेला आहे. थोडं मीठ आणि हा मसाला, तुम्ही जो काही मसाला वापरता घरामध्ये तो मसाला वापरायचा. आता हे सगळं मिक्स करायचं. हे पहा, आता हे आपलं कांदा वगैरे छान असं परतून झाला आहे पहा. तर हा कांदा परतलेला जो आहे ना, तो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा. आता लसूण आणि कांदा परतला आहे तो याच्यामध्ये घ्यायचा. थोडंच आहे कारले, ते थोडंच घेते. आणि आता इकडे हे जे आहे ना, कांदा वगैरे परतला आहे, तर इकडे पहा, हे आपल्याला वांगे धुवून चिरून घेतलेले आहेत. तर हे पहा, आता याला छान असं परतून द्यायचं वांग्याला पण. वांग्याच्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या. त्याच्यामध्ये तिखट मीठ नंतर टाकूया, मीठ टाकूया आधी. तर हे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं याच्यात. आणि थोडीशी हळद नाही टाकायचं, म्हणून टाकलं. लाल मिरची पावडर टाकायची आणि मीठ बस एवढंच टाकायचं. याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ एवढं दोनच गोष्टी टाकायच्या. तर त्याला भरितासारखी टेस्ट येते. वांग्याचं भरीत बनवतो ना, सेम तशी टेस्ट येते. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीसुद्धा नाही टाकायचं. गॅस एकदम बारीक करायचा, एकदम स्लो करून ठेवायचा. आणि हे चांगलं परतून घ्यायचे आधी पण थोडी. आणि आता याच्यावरती 5 मिनटाकरता झाकण ठेवायचं. तर वांग्याच्या फोडी मस्त अगदी शिजून निघतात 5 मिनटासाठी. आणि आता हे इकडं पाहूया आपण कारल्याचं काय करायचं ते. हे पाहिजे, इकडे झाकण ठेवलं आहे, स्लो केलं आहे एकदम गॅस. आणि हे पहा, हे थोडं ओलसर करून घ्यायचं आपल्याला. थोडंसं क्वचित असं पाणी टाकायचं, शिपका थोडा. हे झालं, एवढं पाणी टाकायचं. कसं मसाला म्हणजे मिळून यायला सर्व. मीठ, तिखट किंवा मसाला जो काही भाजीला तुम्ही मसाला वापरता ना घरात, तो मसाला वापरायचा. आता हे मी थोडाच बनवला आहे, कारण आपल्याकडे 4च फोडी आहेत कारल्याच्या बनवण्यासाठी. तर हे पहा, छान असं मिळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकले. कोथिंबीर मिक्स करून घ्यायची चांगली. कारण मला शुगर ते असल्यामुळं BP ना, तर म्हणून हे शेंगदाण्याचं कूट वगैरे मला एवढं खायचं नाही आहे. म्हणून एकट्यासाठीच आता मी अशाच मिठाच्या उकडलेल्या अशाच फोडी खाते कारल्याच्या. तेच चांगलं असतं. आता हे पहा, हे छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर चला आता याच्यामध्ये मसाला भरून घेऊया. आता आपण हे कारलेलं, हे एकदम छोटी छोटीच कारली येतात आता उन्हाळ्याचं. ही मोठी कारलीच नाही आहे तिकडे. तर अशा प्रकारे भरून घ्यायचं. आणि वांग्याची जर भाजी बनवायची असेल ना, भरलेली वांगी, सेम टू सेम असंच प्रकार बरं का. वांग्याचं पण असंच घ्यायची भरून सगळी. तर हे पहा, कशी छान अशी कारली दिसते आपली भरून घेतलेली. आणि इकडे पहा, आता ते वांगे ठेवलेले आपण.
हे बघा, वांगी तर लगेच शिजतात, 2-3 मिनटात वांगी शिजून जातात लगेचच. तर तुम्हाला जर भरीतासारख्याची टेस्ट पाहिजे असेल ना, तर वांगी थोडे मोठे मोठे घ्यायचे, कारण कवळी वांगी असतात छोटी ना, त्याची एवढी टेस्ट नाही लागत. तर थोडे मोठे मोठे वांगे बघून घ्यायचे. आणि हे पहा असं आता ते शिजले चांगले. पाण्याचा अजिबात थेंब नाही टाकायचा एकसुद्धा, नाही तर त्याची चवच नाही लागत. म्हणून हे पहा, यात शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीसुद्धा नाही टाकायचं, काहीच नाही. फक्त तिखट, मीठ, लाल तिखट, मीठ बस. आणि कांदा, अगोदर कांदा परतून घ्यायचा नुसता, एवढंच फक्त वापरायचं. आणि आता हे थोडं झाकण ठेवलं ना 5 मिनटं, काय पहा मस्त शिजून निघतात ती वांगी. आणि अशी हे करून द्यायची, रगडून घ्यायची पहा तव्यावरच. आणि छान असंच परतायचं अजून 2 मिनटं. पहा गॅस फास्ट करायचा किंवा मीडियम करायचा मोठा. आणि ते असं चांगलं परतून घ्यायचं. ते पहा हे सगळं आपलं परतून झालं ना, झालं आपलं वांग्याचं भरीत. का कसं दिसतंय मला वांग्याचं भरीत. तर चला आता काढून घेऊया. तर हे पहा वांग्याचं भरीत झालं आपलं तयार मस्त. आणि आता चला ह्याच तव्यावर आपण कारली ठेवूया परतायला. ह्याच तव्यावर आधी तेल टाकूया. परत तेल काही जास्त नाही लागत. हे पहा आता कारली ठेवायचं परतायला. लगेच होतात 2 मिनटात परतून. आता असं मिनिटभर ठेवायचं एक साईडनी. तर हे पहा अशा प्रकारे, अशा प्रकारे थोडं आता एक साईड झाली का थोडंसं ह्या साईडला थोडंसं हे करायचं. अशा प्रकारे एक साईडला थोडंसं परती करायची कारली. पाण्यामध्ये शिजून घेतल्यामुळे आहे ना, काही जास्त वेळ परतून द्यायची गरज नाही लागत त्याला. आता परत ही साईड थोडीशी अशी हे करायची, त्या साईडने थोडं भाजून द्यायचं. तिन्ही साईडने थोडंसं. आणि मसाल्याच्या साईडने काय परती करायची गरज नाही. मसाला आपण छान परतून घेतलेला आहे त्यामुळे. तर झाले आपलं मसाला पण, कारली पण परतून झाली आपली छान. तर त्याला कारली पण काढून घेते आता. 1-1.5 मिनिटच लागला पहा. तर कशी वाटली आपल्याला भरलेली कारली आणि वांग्याचं भरीत, नक्की कमेंट करून सांगा. खूप सोपी पद्धत आहे. 10 मिनटाच्या आतमध्ये झाले बनवून आपल्याला हे. आणि कारली पहा अगोदर थोडं हे एक भाग असं एक चीर मारून त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून, पावशेर जर कारली असतील तर 1 ग्लासभर पाणी टाकायचं आणि चांगलं छान उकळून घ्यायचं. आणि पलटी बाजू करायची पाण्यामध्येच, म्हणजे वरची बाजू कच्ची नाही राहत. आणि पाणी पूर्ण आटून द्यायचं, पूर्ण म्हणजे पूर्ण आटून द्यायचं, थोडं पण नाही ठेवायचं शिल्लक. आणि नंतर बिया काढून असं मसाला बनवून घ्यायचा. तर माझी रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.